प्रभाग क्रमांक 23 थेरगावमधून कांचनताई अमोल जावळे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात। कांचनताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बॅट चिन्हावर बटन दाबून मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन। तर नागरिकांच्या नाही आग्रह असतो, आम्ही आता अपक्ष फॉर्म ठेवलेला आहे आणि आम्हाला बॅट चिन्ह भेटलेलं आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेरगाव प्रभाग क्रमांक 23 मधून कांचनताई अमोल जावळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात जोरदार एंट्री घेतली आहे। काम बोलते राजकारण नाही हा संदेश त्या नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत। कांचनताई जावळे यांना निवडणूक आयोगाने बॅट हे चिन्ह दिले असून या चिन्हावर बटन दाबून मतदान करण्याचं त्यांनी नागरिकांना आवाहन केलंय। नमस्कार, मी गणेश मोरे, आपण पाहताय सिटी प्लस मराठी। आपण आता सध्या थेरगाव प्रभाग क्रमांक 23 या ठिकाणी आहोत। आपल्याबरोबर या ठिकाणी अपक्ष उमेदवार कांचनताई जावळे आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। ताई, काय सांगाल, तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहे, एकंदरीत काय मुद्दे घेऊन तुम्ही समोर निवडणुकीला समोर जाणार आहेत, काय सांगाल? नमस्कार, मी सौ कांचन अमोल जावळे, प्रभाग क्रमांक 23 इथून अपक्ष बॅट या चिन्हावर निवडणूक लढवत आहे। महिलांनी दाखवलेला विश्वास आणि जनतेने दिलेल्या विश्वासाने मी इथून पुढे पाऊल टाकत आहे। सगळ्यात आधी माझं पहिलं ध्येय असणारे प्रॉपर्टी कार्ड आणि मूलभूत सुविधा याकडे असणार आहे। त्यामुळे मी आता सध्या प्रॉपर्टी कार्डकडे लक्ष देणार आहे आणि मूलभूत गरजा या नागरिकांपर्यंत कशा पोहोचता येतील याकडे ध्येय असणार आहे। रॅली दरम्यान बॅट चिन्ह आमचे विकासाचे आमिष नाही तर कामाची हमी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय हा जनतेच्या आग्रहातून घेतला आहे। कोणत्याही पक्षाच्या दबावाशिवाय थेट नागरिकांच्या प्रश्नासाठी लढायचं आहे। असतात काही अडचणी अडथळे येतच असतात, पण त्यावरही मात करून आपण अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि सर्वांचा मला पाठिंबा आहे। आम्ही आमच्या कामाच्या जोरावर आता उमेदवारी मागायला गेलतो, पण काही त्यांच्या आता नाही का समजा अडचणी असतील तर ते म्हणले आत्ता नाही, तुम्हाला पुढच्याच आपण करू। पण ज्यावेळेस आम्ही विचार घेतला, नागरिकांशी भेटलो, मित्रपरिवाराशी भेटलो, तर सर्व आम्हाला म्हणले की अमोल तुझे काम केले किंवा ते आम्ही म्हणजे तुझे काम केलेले, तर त्या कामाच्या जोरावर नक्की आपण निवडून येण्याचा प्रयत्न करू शकतो। आपण 100% निवडून येऊ। तर सगळ्यांच्या मित्रांच्या खातीर किंवा जे आमचे स्थानिक जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या नाही आग्रह असतो, आम्ही आता अपक्ष फॉर्म ठेवलेला आहे आणि आम्हाला बॅट चिन्ह भेटलेलं आहे। बॅटच्या जोरावर आम्ही नक्कीच सिक्सर आणि 4 मारून 100% निवडून येण्याचा प्रयत्न करू, असे तुम्हाला मी एक ग्वाही देतो। पुढे त्या म्हणाल्या, प्रभागातील विकास रखडलेला आहे। केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कामावर माझा भर राहील। महिलांसाठी सुरक्षितता, स्वच्छता, आरोग्य आणि मुलांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्या प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून साधी, अभ्यासू आणि काम करणारी उमेदवार अशी ओळख कांचनताईंनी निर्माण केली आहे। मी तर असं सांगू, कांचनताईंना आता बॅट चिन्ह भेटलेलं आहे। खरं तर त्या उमेदवारी लढणार नव्हत्या, पण आम्ही सगळ्या महिलांनी त्यांना सपोर्ट केला की नाही ताई, तुम्ही हार मानू नका, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहे, तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत तुम्हाला साथ देतो। आणि जसे 2025 मध्ये महिलांनी बॅटच्या जोरावर विश्वचषक जिंकला, तसाच कांचनताईंना आम्ही साथ देऊन कांचनताई बॅटच्या जोरावर मैदान गाजवणारच। बॅट चिन्हाच्या माध्यमातून त्यांची प्रचारात वेगळी छाप पडत असून अपक्ष उमेदवार असूनही त्यांचा प्रचार शिस्तबद्ध आणि प्रभावी दिसत आहे। महिलांनी दाखवलेला विश्वास आणि जनतेने दिलेल्या विश्वासाने मी इथून पुढे पाऊल टाकत आहे। सगळ्यात आधी माझं पहिलं ध्येय असणारे प्रॉपर्टी कार्ड आणि मूलभूत सुविधा याकडे असणार आहे। त्यामुळे मी आता सध्या प्रॉपर्टी कार्डकडे लक्ष देणार आहे आणि मूलभूत गरजा या नागरिकांपर्यंत कशा पोहोचता येतील याकडे ध्येय असणार आहे। सिक्सर 4 मारून तुम्ही मैदान गाजवणार? 100%, कारण मला मी आता बघतोय 2 दिवस जे मला म्हणजे तिकीट भेटलं नव्हतं, त्यावेळेस मी थोडंसं अपसेट झालतो। पण ज्यावेळेस मी नागरिकांमध्ये मी माझं काम चालू ठेवलं, की असं नाही की मी काम बंद ठेवलं, मी म्हणलं ठीक आहे, ज्यावेळेस आपण आणखीन काय माझं म्हणजे आमचं काय वय नाही गेलेलं, त्यावेळेस आमचं असं ठरलं की थांबू आपण। पण ज्यावेळेस आम्ही इथं नाही का ज्या अडचणी होत्या, आम्ही त्या म्हणजे लोकांमध्ये जात होतो, भेटत होतो। इथं परवा दिवशी आग लागली, तर स्थानिकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की आग लागली। त्यावेळेस आपण आपली ॲम्ब्युलन्स, आमची जी यंत्रणा असेल, कांचन जावळे युवा मंच असतील किंवा बाकी सर्व टीम तिथं जाऊन त्यांनी सगळ्यांनी मास्क असेल, पाणी त्यांना देणं असेल, नाश्ता असेल,
या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं नाही का प्रोव्हाइड केल्या, त्यांना आम्ही नेऊन तिथं दिल्या. आमची काय मदत लागली आम्हाला त्यांनी स्थानिकांनी JCB पण तिथं लागत होता, पण काही कारणास्तव ड्रायव्हर नसल्यामुळे मला तो अवेलेबल करता नाही आला. तरी पण मी माझी जेवढी यंत्रणा आहे तिथं मी पाठवून ते काम केलेलं आहे. ते काम बघून मला स्थानिकांनी सांगितलं की अमोल, तू तुझी उमेदवारी मागं घेऊ नको, तू अशीच ते फॉर्म त्याचंच ठेव आणि आपण अपक्ष लढू, आपली ताकद पण आपण दाखवून देऊ. थेरगाव प्रभाग क्रमांक 23 मध्ये निवडणूक रंगत वाढत असताना कांचनाताई अमोल जावळे याच प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास मतदार नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. सर्व नागरिकांना एवढंच आवाहन करेल की निवडणुकीपूर्वी 5-6 दिवस आधी फिरणारा उमेदवार शोधण्यापेक्षा 5 वर्ष तुमच्यासाठी राबणारा, तुमच्यासाठी कामाला येणारा उमेदवार तुम्ही निवडा. नक्कीच तुम्हाला कांचनताई अमोल जावळे यांच्या मार्फत तो उमेदवार आणि काम करणारी महिला तुम्ही स्वतः पाहताल की त्यांचं काम कसं आहे. आणि पाहत पण आले असताल 2022 पासून म्हणा त्यांनी खूप काम ह्या प्रभागात उमेदवार नसताना, त्यांच्याकडे कोणतं पद नसतानाही त्यांनी कामं केली आहेत आणि ह्यापुढेही ते करत राहणार आहेत. पण माझं सर्व माझ्या टीमच्या वतीने एवढं तुम्हाला आव्हान राहील की प्लीज या गोष्टीसाठी तुम्ही थोडा विचार करा. पैसा किंवा सत्ता प्रस्थापितांच्या कुठल्या प्रलोभांना बळी न पडता तुम्ही नवीन चेहऱ्यांना संधी द्या. ते नक्कीच तुमचा पुढचं येणारं काळ जो आहे तो खूप छान प्रकारे काम वगैरे त्यांच्या माध्यमातून करतील. माझ्याबरोबरही इथं या प्रभागातले काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करून. आपलं नाव सांगा प्रथम. माझं नाव दत्ता साळुंगे. कांचनताई ह्या 100% निवडून येणार आहेत, त्याच्यात कुठली ग्वाही नाहीये. आणि ह्या प्रभागासाठी कांचनताई सारखी व्यक्ती पाहिजे. प्रभागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता प्रभागाला कांचनताई जावळे सारखेच उमेदवार पाहिजे असं या प्रभागातील नागरिकांचं म्हणणं आहे. आणि 100% नाही 200% सिक्सर 4 मारून प्रभागातलं मैदान मारणार असं या ठिकाणी सांगण्यात येतं. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.